जय शिवराय, जय भीम। या ठिकाणी नामलगाव फाटा गोसापुरी येथे 70-80 वर्षापासून हे सर्व बहुजन समाजाच्या 18 पगड जाती जमातीचे सर्व नागरिक या ठिकाणी वास्तव्य करत आहेत। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यावेळेस आम्ही इकडं नामलगावला इकडं नातेवाईकाकडे जायचो त्यावेळेस बघितलं हे सगळे झाडे असायचे, सर्व बाबळा येते सगळं वृक्षांनी वेढलेला हा परिसर त्यांनी या ठिकाणी सर्व व्यवस्थित केला आणि ते राहत आहेत। मला या माध्यमातून मी बाळासाहेब मोरे पाटील शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी आलोय आणि हे आमचे सहकारी आमच्या चळवळीतील सहकारी आमच्या सोबत आहेत। किस्किंदाताई पांचाळ या ठिकाणी आलेत आणि सर्वच मी या ठिकाणून आता इथून पुढच्या लढाईमध्ये मी तुमच्या सोबत आहे आणि आत्ताच आदरणीय आपले सर्वांचे या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ज्या अण्णाभाऊ साठेंनी लोकशाहीर म्हणून संपूर्ण जगामध्ये ख्याती मिळवली त्यांच्या वंशातील सचिन भाऊ साठे हे या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मी सर्व स्तरावर पाठबळ देईल असं या ठिकाणी जाहीर केलं। मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना सांगणार आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना बहाल केली आणि घटनेमध्ये जे अधिकार दिलेले आहेत मी आता मला याच्या अगोदर माहीत नव्हतं, मी या ठिकाणी आलेलो आहे। मी या तुमच्या सर्व गायरानधारकांच्या लढ्यामध्ये इथून पुढे सक्रिय राहणार आहे आणि घटनेने जे आपल्याला अधिकार बहाल केलेत मूलभूत गरजा घरकुल असेल, पिण्याचं पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील हे सर्व आपले मूलभूत अधिकार आहेत आणि ह्या अधिकारासाठी जोपर्यंत या ठिकाणी सर्व रस्ते वीज सर्व या ठिकाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत या ठिकाणी लढ्यामध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा 14 तळ्याचा त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला होता पाणी आपल्याला उपलब्ध करून घेण्यासाठी। महात्मा ज्योतिराव फुलेंनी महिलांच्या आणि शिक्षणाच्या बाबतीत खूप मोठं त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आणि म्हणून या सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन न डगमगता तुम्हाला घाबरून, कारण गायरान म्हणजे हे सरकारी मालमत्ता आहे आणि तुम्ही काय ती घेतली म्हणजे कुणाची चोरी केलेली नाही किंवा कुणावर अन्याय केलेला नाही, ही जोपर्यंत सर्व तुमचे या ठिकाणी नावं लागत नाहीत तोपर्यंत आम्ही परवाच एक वर्षापासून छाया गणेश पांचाळ या महिलेचा शासकीय दवाखान्यामध्ये मृत्यू झाला तर किस्किंदा पांचाळ विश्व कल्याण सेवा समितीच्या अध्यक्ष आणि बीड जिल्ह्यातील महिलाची वाघीण आमच्या बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून न्यायपत्रात पाडून घेण्याचं काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्हाला किती त्रास होऊ द्या, किती टोकाची भूमिका आम्ही तुमच्या सगळ्या बरोबर आहेत आणि ज्या वेळेस आवाज देतील त्यावेळेस आम्ही हजारोच्या संख्येने तिथं उपस्थित राहू आणि तुम्हाला या गायरानाचा हक्क तर देऊच, तुमचे नावं तर नकलेमध्ये PTRच्या नकला तुम्हाला मिळतीलच आणि तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या एक दिवस हे गायरान आहे का गायरान नाही झोपडपट्टी काही एक चांगली या ठिकाणी कॉलनी एक चांगलं शहराचं स्वरूप आणून देईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू हे या ठिकाणी सांगतो आणि तुमची सगळ्याची रजा घेतो। जय हिंद, जय भारत। पंचायत आई तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंचायत आई तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमच्या झोपडपट्टीचा लढा पंचायत आई तुमच्या हातात घ्या, हातात घ्या, हातात घ्या, हातात घ्या, हातात घ्या। कलेक्टरला जे तुम्ही झटका दाखवलाय ते ह्या झोपडपट्टीचा शासकीयचा तुम्ही पंचायत आहे तुम्ही हातात घ्या, हातात घ्या। मोठे मोठे बीडची वाघीण आहे। किस्किंदा पांचाळ कोण आहे? बीडची वाघीण आहे। किस्किंदा पांचाळ कोण आहे? बीडची वाघीण आहे। किस्किंदा पांचाळ कोण आहे? बीडची वाघीण आहे। झोपडपट्टी धारकाला न्याय मिळाला